करा आपण उभं राहायचंय. आपण हिंदुस्थानामध्ये राहतो, आपण भारतामध्ये राहतो, त्यामुळे आपण भारताचं राष्ट्रगान इथून मात्र घेणार आहोत. चला सगळ्यांनी उभं राहायचंय. ज्यांनी कोणी गॉगल्स परिधान केले असतील स्टायलिश त्यांनी ते काढून ठेवायचे. ज्यांनी कोणी कॅप परिधान केली असेल, कॅप खरं तर सन्मानासाठी घातली जाते पण आपली कॅप थोडी स्टायलिश आहे, त्यामुळे विनंती करतोय की आपण ती सुद्धा इथून मात्र काढून ठेवायची. सगळ्यांनी विश्राम परिस्थितीमध्ये इथे उभं राहायचंय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. बोला भारत माता की. जेवढे प्रेक्षक राजे दोन्ही हात वर करून एकदा बोलायचंय. बोला भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. अरे जय 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 भवानी. धन्यवाद. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण समोर यायचंय. आपण टॉस खेळणार आहोत. टीम जय बजरंग पॉवर शेलार संघाचे कर्णधार आणि मधु गोडविंदे साहेबांना मी विनंती करतोय आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. टॉस केला जातोय आपण पाहताय आणि टॉस डायरेक्ट आमच्या जाऊन पोहोचलाय खेळाडू कक्षामध्ये. आणि टॉस कोण विन होत आहे? मालबेडी संघ. आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारून टीम जय बजरंग पॉवर शेलार ए संघाला विनंतीत केले गेले इथून मात्र क्षेत्ररक्षणासाठी. सामना किती षटकांचा आहे सतीश? 3 षटकांचा सामना राहील, या गोष्टीची नोंद घ्या. आणि इथे मात्र युवराज भगत, त्याच्यानंतर अकाजी भोईर आणि देवी आणि मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीनं जय बजरंग पॉवर शेलार ए संघाला आणि संपूर्ण आयोजन कमिटीला इथून मात्र शुभेच्छा पोहोचतायत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थँक्यू सो मच. आपण करूया चेंज आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील इथे मात्र रोहित सर. चला तर मित्रांनो, ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो सामना थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहणार आहोत. आणि जेवढे पण प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत सर्वांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर जायचंय. या ठिकाणी तेजस धोबी यांचे परम मित्र श्रवण घोळप हे या ठिकाणी सामना पाहण्यासाठी खूप दूरवरून आलेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला भेट दिलीत म्हणून मनस्वी आभारी आणि हार्दिक स्वागत. सन्माननीय दिनुदादा भोईर, आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला, मालबेडी संघाचे 12th मॅन इथे आहेत, शेलार संघाचे 12th मॅन सुद्धा येत आहेत. चला, त्याच्यानंतर जास्त उशीर आपण करणार नाही आहोत, लगेचच फायनल सामन्याला सुरुवात करणार आहोत. ज्या सामन्याची उत्कंठा लागली होती, ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहणार आहोत. एका साईडला आहे जय बजरंग पॉवर शेलार आणि दुसऱ्या साईडला आहे आपल्या घरची टीम, होम टीम
या मैदानावर फायनलचा सामना खेळताना आपण पाहणार आहोत आई गावदेवी मालबेडी संघ. चला लगेच सलामीची पारंपरिक वैयक्तिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जास्त वेळ न खर्च करता, जास्त वेळ खर्च करू नका. जर आपण जास्त वेळ खर्च केलास तर त्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला अजून एक इनिंग सुद्धा ही खेळवायची आहे. ही फर्स्ट इनिंग नंतर सेकंड इनिंग असेल, त्यामध्ये कुठेही आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सूर्यप्रकाशामध्येच आपल्याला ही पूर्ण मॅच खेळवायची आहे. म्हणून मालबेडी संघ, तुम्ही जरी आयोजक असाल तरीही तुम्ही इथून पुढे जर टाइम जास्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल. लास्ट ऑफिशियल कॉल आहे. तुमची सलामीची वैयक्तिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. नक्कीच मालबेडी संघाचा आवर्जून मी उल्लेख करेन. या संघामध्ये एक खेळाडू आहे ज्याचं अवघं वय फक्त आणि फक्त 16 वर्ष आहे आणि 16 वर्षाचा तो खेळाडू आनंद ज्याचं नाव आहे, त्या खेळाडूने पूर्ण दिवसामध्ये काय कामगिरी बजावली आहे. गोलंदाजी असो वा फलंदाजी तर करतोय, मात्र त्यापेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. तोच आनंद आता पुन्हा एकदा आलाय. सलामीची वैयक्तिक पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आनंद एक साइडला असेल आनंद आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल आकाश. हे दोन्ही खेळाडूंचा उल्लेख नक्कीच करेन. पहिल्या सामन्यापासून त्यांनी नक्कीच मन जिंकलेत प्रेक्षकांची, कारण पहिल्या सामन्यापासून दोन्हीही हे खेळाडू गोलंदाजी सुद्धा करतात, त्याच्यानंतर फलंदाजी सुद्धा करतात. महत्वाचे मोरे आहेत या संघाचे. चला तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. कुठे आहे मालवेडीची पब्लिक? एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या संघासाठी. आणि शेलार संघाची सुद्धा पब्लिक असेल. शेलार वरून सुद्धा भरपूर संख्येने गावकरी आलेत. एकदा टाळ्या होऊ द्या. चला तर सामन्याला सुरुवात करणार आहोत. याचसाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि तो शेवट आज गोड होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. श्री गणेशा केला जाईल. संघाचं खातं ओपन केलं जाईल. आनंद यांच्या बॅट मध्ये एक धाव आली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय गिरीश. मागचा सामना सुद्धा पाहिला आपण, अप्रतिम रंगला. त्यानंतर आपण मेगा फायनलची मॅच पाहतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरन ऑफ साइडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफ वरून आलेत. लॉंग ऑफ पर्यंत त्यांनी पाठलाग केला. चेंडूचा उचलून फेक केली गेली. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या अंकावर. नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. खूप लांबचा पल्ला गाठला. त्यानंतर आपण चेंडू अडवलात आणि उचलून फेक केला. तब्बल 2 धावा वाचवल्यात त्या ठिकाणी. यावेळेस नक्कीच पाहू शकता दिशा इन चेंडू असेल. दिशा भरकटलेत. दिशा इन चेंडू अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. इथून धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावर. पुन्हा एकदा गिरीश. आकाश या ठिकाणी ऑन द राईज केलून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, तेथील एका टप्प्याने उचललाय. त्यानंतर आपण पाहू शकता अतिशय सुंदररित्या थ्रो त्या ठिकाणी पाहतोय. अगदी सीमारेषा लगत होते तिथून थ्रो पाहायला मिळाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तर एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे त्या ठिकाणी. पूल करायचा होता मात्र एलिव्हेशन नव्हतं. मिस टाइम शॉट होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं. ओहो, यावेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. बोट फिरवली होती. टप्पा पडल्यानंतर वळण घेताना चेंडू पाहतोय. त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. आनंद आहे स्ट्रायकर एंडला. वयाने छोटा आहे मात्र त्याची ख्याती खूप मोठी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान हे पाहतोय आपण. मूर्ती सुद्धा लहानच आहे त्याची. यावेळेस ऑफ साइडला उडवला. इनफिल्डच्या वरनं एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र प्रयत्नांमध्ये अपयश असेल. शर्यत लागली होती चेंडू आणि फिल्डर मध्ये, त्यामध्ये चेंडू विजय होतोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. मॅन ऑफ दी सिरीज करिता एक जी सायकल असते तशी आमच्या एक पंचांना पण दिली पाहिजे.
नक्कीच नक्कीच दिली पाहिजे यावेळेस. नक्कीच खोलवर डब्याचा चेंडू होता, धावबाची संधी निर्माण झाली आहे. पाहुयात काय घडलंय त्या ठिकाणी. पंच आमचे तटस्थ आहेत, ज्या प्रकारे मनोरंजन करतात त्यापेक्षा अति उत्तम पद्धतीने त्यांची कामगिरी बजावत असतात. निर्णय पाहत असाल नेहमी कोणती हलगर्जीपणा नसते, बारकाईने लक्ष ठेवून असतात. आपण पाहिलं गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चोरटी धाव म्हटली तरी वावगं ठरणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय. इथून स्कोरबोर्डवर 10, नक्कीच 10 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या धावांची अपेक्षा होती त्या प्रकारच्या धावा सुद्धा आल्यात. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय आकाश वारगडे. फिरकीचा बेताब बादशाह म्हटलं जातं. नक्कीच चेंडू वळवण्याची क्षमता आहे. आकाश वारगडे सज्ज झालाय, गोलंदाजीवर सामोरं जाईल आनंद. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू आपण पाहतोय फुलर लाईनचा चेंडू होता. काहीच समजलं नव्हतं त्या ठिकाणी. बीट झालेच फलंदाज. 22 स्वरूपात एक धाव असेल. पंचांचा इशारा पहा, आगल्या वेगळ्या शैलीने इशारा दिला जात आहे. नक्कीच मनोरंजन केलं जात आहे प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा आकाश सज्ज असतील. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. कटर चेंडू होता, एज लागली. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. एक धाव अजून स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाईल. धावसंख्या आपण पाहतो इथून 12. पुन्हा एकदा सज्ज असेल. आता स्ट्रायकर एंडला आला आनंद. आनंद आनंद स्ट्रायकर एंडला आलाय. आवाज येतो षटकार लगा. नक्कीच प्रेक्षकांची मागणी आहे, एकतरी मोठा फटका आला पाहिजे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न झालाय, मात्र यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि जे तालमेल हवं असतं ते तालमेल सुद्धा दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. पण पहिल्या सामन्यापासून पाहिलं असेल मालबेडी संघाकडनं, तर ज्या ज्या वेळेस फलंदाज आलेत त्या वेळेस दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल उत्कृष्टरित्या पाहतोय. त्याच जोरावर 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच जर तालमेल असेल तर एका धावेला सुद्धा डबल धावेमध्ये 2 धाव्यांमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. ना एकदा आकाश. यावेळेस त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली आहे. आता स्ट्रायकर एंडला असेल आकाश. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबल झालेत. त्या जोरावर आपण पाहिलं तर एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. की क्षेत्ररक्षक दूरवर होते, आले तिथपर्यंत पोहोचलेच. उचलून फेक केली जाईल तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. हरणाचं वेग आणि चित्त्याची चपळाई जशी म्हटली जाते ना, त्याप्रमाणे धावत या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. नक्कीच मोठा प्रहार येत नाहीये, मात्र एकेरी दुहेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक निर्धाव चेंडू आला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय पुढे सरसावत खेळून काढल्या. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, धडपडलेत, उठलेत, परत चेंडू उचलून फेक केलाय. तर अजून एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 19. सध्या तरी आपण लाईव्ह स्क्रीनला आमच्या इथून मात्र पाहू शकताय. आमच्या ज्यांची कमेंट आली की नाईक्स कॅमेरा वर्क, आणि त्यांनी इथून मात्र दर्शवलं गेलं सूर्य देवता. आपण ज्यांना पाहताय सध्या तरी आपली रजा घेत आहेत आणि हळूवारपणे का होईना पण डोंगराच्या आड जाताना ते चित्र आता आपण इथून मात्र पाहू शकताय. अतिशय चांगलं असं नयनरम्य चित्र आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. आमचे कॅमेरामॅन आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क त्यांचंही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्या असेल भावेश. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 19. आता स्ट्रायकर एंडला असेल आनंद. नक्कीच शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये धाव येणं गरजेचं आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय.
टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज असेल भावेश. यावेळेस उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक नसणार आहेत, दूरवर आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर थांबवलाय आकाश यांनी. या ठिकाणी आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसरं पारितोषिक लाभलंय, सॉरी तृतीय पारितोषिक लागलंय. भरत शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आम्ही तुमचे आभारी असू. वेलकम. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. यात यापुढील चेंडू बोटा फिरवली होती, स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आले, प्रयत्न केला, जेल सुटले आणि त्याच नंतर धावबादची संधी होती मात्र ती गमावणार नाहीयेत. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकाश बॅक टू द डग आउट. डीजे किरण एनजी त्यावर ब्रेक लावलाय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. चला तर यात पुन्हा एकदा भावेश सज्ज असेल. एक विकेट आलाय. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलाच्या मेरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. मित्रांनो, फुटवर्क असणं आवश्यक असतं, तेच पाहायला मिळत नाहीये. इथून पुढे पुन्हा एकदा सज्ज असेल भावेश. यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, उडवला. मिस टाइम शॉट आहे. डाऊन द फिल्डर येतील का, तर फिल्डर थोडेसे दूर होते. त्यानंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय. यस नक्कीच यावेळेस सुद्धा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 23. 23 रन ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 23. शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच प्रेक्षकांचा बाहेरून आवाज येतोय की बाहेरमान एक षटकार येऊ द्या, असा आवाज येतोय. यात येईल का. बोटा विरवलीत, पुढे सरसावत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या दस्तक पे मस्तक देने वाला षटकार आलाय. 6 धावांसाठी षटकार. मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर है. माधव ठाकरे फेमस हाय, एकच नंबर. प्रेक्षकांनी आवाज दिला होता की बाहेर मार, बाहेर मार, आणि नक्कीच प्रेक्षकांचा मान राखलाय. बोट फिरवली होती, गोलंदाजाची शैली आधीच ओळखली होती. पुढे सरसावत आलेत आणि षटकार लगावलाय. जगदीश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय या षटकार्याकरिता अतुल साठी. चला तर बोलूयात यापुढील धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. आमचे मित्र बंधू ओव्हर टू तेजस सर. या षटकार करिता भूषणजी गोडविंदे साहेब आणि या महादेव गोडविंदे साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक या षटकार करिता आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण इथून मात्र पाहत आहे भूषणजी गोडविंदे साहेब, उद्योगपती मालबेडी वीर ट्रान्सपोर्ट यांच्याकडून प्रथम पारितोषिक आपल्याला मिळाले. भरत शेठ विनायक भोईर उद्योगपती नांदेडने यांच्याकडून तृतीय पारितोषिक इथून मात्र मिळाले. श्री राजेश विष्णू भेकरे वालशीन यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक मिळाले. कुमार अतुल अंकुश पाटील मालबेडी यांच्याकडून कैलासवासी अंकुश लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मिळाली आहे. नितेश एकनाथ पाटील मालबेडी प्रथम पारितोषिक ट्रॉफी यांच्याकडून मिळाली आहे. सूरज रोहिदास केणे बावाळे द्वितीय पारितोषिक ट्रॉफी यांच्याकडून मिळाली आहे. गुरुनाथ बबन काचरे सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम इथून मात्र मिळाली आहे. दीपकजी पाटील, महेंद्रजी पाटील, अल्ताफजी मलकानी,
नियाज अन्सारी यांच्याकडून रोख पारितोषिक आपल्याला मिळाले. वैभव बळीराम ठाकरे भेंडीचा पाडा कैलासवासी बळीराम ठाकरे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ दी सिरीजचं कूलर आपल्याला इथून मात्र त्यांच्याकडून इथून मात्र मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक मिळाले. जगदीश राजाराम पाटील यांच्याकडून 6 स्टंप आपल्याला इथून मात्र मिळालेत. शरद दामोदर पाटील मालपेडी यांच्याकडून रोख रक्कम मिळाली आहे. मयूर बंधू पाटील यांच्याकडून 4 दिवस पाणी व्यवस्था आपल्याला मिळाली आहे. आदेश मुरलीधर पाटील मालपेडी यांच्याकडून रोख रक्कम मिळाली आणि मॅन ऑफ दी सिरीज जे फॅन आहे टॉवर फॅन क्रिशा मल्हारी अँड आकाश जाधव बोंबेपाडा यांच्याकडून मिळाले. सगळ्या पारितोषिक दात्यांचं आम्ही मनपूर्वक इथे मात्र आभारी आहोत. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 30 या धावसंख्येची. चला हायवेच्या नजदीक सुद्धा आमचे प्रेक्षक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतोय. आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय भरत शेठ यांच्याकडून भरत शेठ भोईर यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपये 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांनी आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरिता इथे मात्र उपलब्ध करून दिलंय. 18 चेंडू विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीय. प्रशांत आणि सचिन पण ऑन स्ट्राईक. सध्या तरी सचिन पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाशला आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता 30 धावसंख्येचं आव्हान जर का पार करायचं असेल तर आकाशला आता मात्र आकाशच्या चेंडूंना शेलारकरांना आकाश दाखवावा लागेल. माधू ठाकरे सर आता फरमाईश वाढायला सुरुवात झाली आहे. शेवटची इनिंग आहे. गुरुवारपासून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि आज शेवटच्या दिवशी शेवटची इनिंग आपण खेळतोय. आता मात्र जशी गाणी असतील तसं आपलं डान्स आम्हाला इथून मात्र पाहायचं आहे. जय बजरंग पॉवर शेलारची मॅच आणि तेजस धोबी सरांची कॉमेंट्री सर्व ओके. थँक्यू सो मच. सौदागर कांबळे यांची कमेंट पोहोचते. थँक्यू. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. या अभ्यास उडवला गेलाय. फटका फसण्याची दाट शक्यता. महत्वाचा गडी महत्वाचा फलंदाज वंडर बॉय ऑफ शेलार या नावाने ज्याला ओळखलं जातं सचिन भोईर जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. नक्कीच आपण अगदी पहिल्या मॅच पासून इथून मात्र पाहिलं रोहित सरांचं निरीक्षण आपण जर का बघितलं तर एकही कॅच अजूनपर्यंत ड्रॉप केली गेलेली नाहीये. सचिन भोईर बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. जगदीश पाटील यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. सलग 3 चेंडू 3 विकेट घेतले. 3333 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. 33 जोरदार टाळ्या वाजवा पारितोषिक दात्यांसाठी. त्याच पद्धतीनं भरत शेठ यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. आता तुम्ही मोजा पारितोषिक झाले किती. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल मिस्टर ललित गुंदोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 9 रनचा इशारा होता. धाव थांबवण्यात आली. काही प्रमाणात प्रयत्न केला गेला होता पण या क्षणाला कुठेतरी मात्र ही चुकीची ठरू शकते. एका धावात समाधान मानलेलंच बरं हे कुठेतरी मात्र ओळखलं आणि एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. एकेरी धावेने बोला गणपती बाप्पा मोरया इथे मात्र होताना आपल्याला शेलार संघाचा पाहायला मिळाला. सिंगलनं एक धाव इथे मात्र आपण पाहताय. धावसंख्या 1-1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज संख्या. पुढचा बॉल प्रशांतच्या बॅट मधून चेंडू उडवला गेलाय. यावे जेलला आहे नामाची तर संधी. काय करतं या मैदानाच्या आतमध्ये. आमचं घरचं मैदान आहे. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा दर्शवत असताना विकेटचं पतन जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. महादेव गोडविंदे साहेबांनी
काय मालबिडीकर, एकदा आवाज होऊ द्या आपल्या टीम करिता. कडक याला म्हणतात आवाज. क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर पहा, सपोर्टर्स असणं खूप सारं गरजेचं आहे. शेलार संघाचेही सपोर्टर्स पोहोचतात, पण आता मात्र घराच्या जवळ जर सामने आहेत तर मालबिडीचे खूप सारे सपोर्टर पोहोचलेत. जसा विकेट जाईल काय जाईल तेव्हा आपला आवाज इथे मात्र आला पाहिजे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल स्विच इट व्हेरिएशन इथून मात्र दर्शवलं गेलंय. ओहो हो, या वेळेला काय घडतं पुन्हा एकदा इथे मात्र जे वाक्य सातत्याने मी अनेक संघासाठी म्हणायचो की पत्ताचा बंगला ज्या पद्धतीने कोसळावा, एक जरी पत्ता खेचला ना तरी अख्खा इथे मात्र पत्त्याचा बंगला कोसळतो. सचिन भोईर सारखा इथे मात्र पत्ता खेचला आणि आता मात्र बंगला कोसळायला सुरुवात झाली. विकेटचं पतन मालबिडीकर होऊ द्या आवाज. माधू ठाकरे सर, आपका जलवा बाकी है. लेफ्ट साइडला इथून मात्र जे प्रेक्षक आहेत त्यांचा आवाज येत नाहीये. धामणगाव संघ, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचा आवाज येत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माधू ठाकरे सरांसाठी. या आवाज आहे. या कॅचसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक सन्माननीय माधू घोडविंदे साहेबांकडून आलाय. त्यांचाही इथून आलाय. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. काय जेल आलाय, फर्स्ट अटेम्प्टला चुकला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारला गेलाय. चेंडूला बाउंड्रीच्या दिशेने जाणारा हा चेंडू. ओहो हो, इथे मात्र धावा रोखल्या गेल्यात. सिंगल मिळते. सिंगल धावा संख्या 2 या अंकावर धाव फलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर या तत्वानं जे मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतात ते शेलारकर आता मात्र एक संघ होऊन सध्या तरी खेळताना पाहायला मिळतील का? प्रशांत सारखा खेळाडू बाद झाला, क्षमस्व सचिन सारखा खेळाडू बाद झाला, प्रशांत बाद झाला, आकाश बाद झाला. आता मात्र सर्वस्वी जिम्मेदारी मिस्टर ललित गुंदोलकरवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार. ओहो, खूप वेळ चेंडू मध्ये इथेही पाहायला मिळतोय आणि इथे मात्र मिस्टर ललित गुंदोलकर सुद्धा अगदी सहज सोप्पा झेल देऊन परतलाय तंबूच्या आश्रयाला. जलवा. क्या बात आहे. माधू घोडविंदे साहेबांकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि पहा आमचा आरटी मूव्हीज सूर्यदेवता असतेला गेला तरीही अजूनही त्याच पद्धतीनं जणू दिवसा आपण सामने बघतो या पद्धतीचं टेलिकास्टिंग सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. झेल टिपला गेलाय. मी तर एकच म्हणेन की पहा, ज्या पद्धतीनं आपण कपाळावरचा घाम पुसतो त्या पद्धतीनं प्रेशर जे आलंय ना शेलारकरांवर ते आता मात्र पुसावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2, 12 चेंडू आणि आवश्यकता असेल आता मात्र 28 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल षटकात यायला. पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी हाईट इथून मात्र आपल्याला या खेळाडूची कमी पाहायला मिळते. आनंदला आपण पाहताय आणि मी आनंद बद्दल एक जरूर म्हणेन की या आनंदनं आजच्या दिवसामध्ये संपूर्ण मालबिडीकरांच्या मनावर आणि चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम स्वतःच्या गोलंदाजीने केलंय. दिवसभरातली गोलंदाजी जर या गोलंदाजीची आवडली असेल ना तर टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. लहान मुलगा आहे, वय वर्ष 16 असणारा गोलंदाज आहे आणि माधू ठाकरे सर आपण शापूरमधून येतात जेडी तेवढ्या हाईटचा हा गोलंदाज आहे. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी आपण इथून मात्र या गोलंदाजाचा पाहतोय. यावेळेस इथून मात्र भिरकावून दिल्या गेलाय. या चेंडूला सिंगल अंकित होत असताना आपण पाहताय. डबाचा प्रयत्न जारी केला गेला आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र शेलार संघाच्या पूर्ण होत आहेत. हळुवारपण का होईना पण आता मात्र शेलारगड एक एक पाऊल टाकत सध्या तरी पुढे सरकत असताना इथून मात्र आपण पाहताय 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 6 या अंकावर. अर्धा मालबिडी गाव इथे उपस्थित झालाय. भुवन ठाकरे यांच्याकडून मालबिडी संघाला शुभेच्छा पोहोचल्यात. नक्कीच आपण पाहताय
अर्धा मालवडी गाव इथे पोहोचलाय. शेलारकर जरी पोहोचले नाहीयेत ना तरी संपूर्ण शेलार गावामध्ये आता मात्र आरटी मूव्हीज चॅनल सगळ्यांच्या मोबाईलवर चालू असेल. दिनेश दादा काल योगेश दादा काल हॉस्पिटलला होते पण मॅच मात्र बघत होता. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, आपण सातत्याने पाहिलंय. अनेक जण आहेत, बाळू दादा सुद्धा आपण युट्यूब लाईव्ह वर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहता. यावेळेस खूप आहे चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः सतीश होते, त्याच्याकडून घडली आहे चूक पण फेकी झाली आहे प्रॉपर. रनआउटची विकेट, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. आकाश रावतेकरिता जगदीश पाडी साहेबांकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. पारितोषिक इतकी लागायला लागली आहेत, पारितोषिक इतकी लागायला लागली आहेत की आता असं वाटतं की ईडी वाल्यांचं लक्ष आमच्या स्पर्धेवर लागलंय. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील दाखल होतोय. पहा, सचिन भुईर सारखा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर सुरुवातीला आलेला प्रशांत बाद झाला. ज्यांच्यावर विश्वास संघाने दर्शवला होता तो पत्ता मात्र अचूक खेचला इथे मात्र, असं म्हणायला हरकत नाहीये. हुकुमी एक्का. चला घाई करा थोडीशी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आनंद इथे मात्र सज्ज होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल भावेशच्या बॅट मधून जोरकस इथे मात्र खेळला गेलाय. जिसका था मुझे इंतजार, हा फटका आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेलारकर म्हणत असतील चौकार, 4 धावा. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. ओहो हो, मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहिलं की पायाखालची वाळू सरकली आहे, पण इथे मात्र वेग इतका प्रचंड आहे की वाळू ती उडली आहे. सर्वस्व चित्र इथून मात्र आपल्याला दिसलं. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयाकरिता आता मात्र 7 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. तराजूचं पारडं अजूनही समान आहे, कोणाच्याही बाजूनी झुकलं गेलेलं नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल भावेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय. बोल बजरंग बली की जय या नावाचा जयघोष करत षटकार 6. सर, आपली लोकप्रियता इतकी आहे की कोणीही मिठी मारेल, इतकी लोकप्रियता आहे. चला, एकदा डान्स आवडला असेल तर पुन्हा एकदा आपण माधू ठाकरे सरांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. थेट शापूर वरून फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेत. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 17 आणि विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 13 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. 6 चेंडू विजयाकरिता 13 या धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू. म्हटलं होतं ना की विजयाचं तराजूचं पारडं अजूनही कोणाच्या बाजूनी झुकलं गेलं नाहीये. जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत भाकीत करणं थोडंसं मूर्खत्वाचं लक्षण आहे. काहीही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक कोणाचा कमबॅक होणार? येणार इथून मात्र 6 चेंडू दर्शवतील.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुलला आणलं गेलंय. करंचा पहिलाच बॉल आहे. यावेळेस टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होईल. देवेंद्र जिबाच्या आकांताने प्रयत्न करेल. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय किती 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 जगात भारी. 19 फेब्रुवारी एकदा सगळ्या प्रेक्षक राजा होऊ द्या आवाज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात आहे. 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल 5 चेंडू. ही आवश्यकता असताना इथून मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एकरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना 20 म्हणजे विजयाकरिता आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जरी घेतल्या तरी 8 धावा होतात. 2 धावांपासून वंचित राहावं लागेल इथून मात्र जय बजरंग पॉवर शेलार ए संघाला. एखादा जर मोठा फटका आला तर सामन्याला कलाटणी लावण्याचं काम, सामन्याला वळण प्राप्त करण्याचं काम हा फटका इथून मात्र करताना पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार. ओहो हो, मोठ्या फटक्याच्या प्रयास मध्ये भावेश आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं ना, आपल्या भाषेत, तर इथे मात्र हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव फेकी. सध्या तरी आपण पाहताय काय चेंडूची डिलिव्हरी आहे. डोळ्याची पारणं फेडणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल जर डॉट काढले तर भरत शेट्टी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेस बावेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय कुठे तर शेलारकरांचा दमखम दाखवणारा फटका. षटकार साधावा. थँक्यू. आता असं म्हणायला हरकत नाहीये, जिथे दहशत करताय तुम्ही तिथंच वन साइड किंग आहे आम्ही. सध्या तरी तुम्ही आता दर्शवत असताना जय बजरंग पॉवर शेलार हे संघ काय म्हटलं, एखादा मोठा फटका सामन्याला वळण कलाठणी लावण्याचं काम आणि कुठेतरी मात्र दिल्ली दाखवण्याचं काम इथून मात्र करताना पाहायला मिळेल. षटकारानं धावसंख्या 26 विजयाकरिता 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल रनअप में मिस्टेक की गोलंदाज घाबरलाय. काय घडेल काय बिघडेल येणारे चेंडू इथून मात्र दर्शवतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल विजयाचा शंखनाद करणारा फटका. काय म्हटलेलं जिथं दहशत करताय तुम्ही तिथं वन साइड किंग आहे आम्ही. इलाका भी किसी का हो, धमाका हमारा ही रहेगा. आणि या चषकावर इथे मात्र नाव कोरलंय टीम जय बजरंग पॉवर शेलारे. वाजवाडीच्या उद्या जल्लोष. इथून मात्र प्रदान केले जाईल. जय बजरंग बली. जय जय जय